व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा 6th लेसन पाहणार आहोत, मेजरमेंट अँड फिजिकल क्वांटिटीज. पहा, याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, भौतिक राशींचे मापन. मराठीमध्ये भौतिक राशींचे मापन. बघा, याच्या आधीचे 5च्या 5 व्हिडिओचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तसंच तुमच्या कमेंट आलेल्या की एक्सरसाइज सोडवून द्या म्हणून 4th लेसनचा क्वेश्चन आन्सरचा पण व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो बघा. क्वेश्चन आन्सर तुम्हाला हवे असतील तर तो व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा क्वेश्चन हवे आन्सर हवेत म्हणून. म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट 5th 6th लेसनचे किंवा आधीचे हवे असतील तर 3rd लेसनचे सुद्धा क्वेश्चन आन्सर देईन. फक्त तुम्ही मला आधी 4थ्या लेसनचे बघून कळवायचं आहे. चला तर मग 6th लेसन आपण मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ऑब्झर्व अँड डिस्कस हाऊ आर द व्हेरियस आर्टिकल्स अँड मटेरियल्स शोन इन द पिक्चर मेजर्ड. म्हणजे खाली जे तुम्हाला वस्तू दिलेले आहेत, पदार्थ, ते कोणत्या क्वांटिटीमध्ये मोजता, तुम्ही मापन करता त्याचं. फर्स्ट आहे ब्रिंजल दिलेलं आहे. ब्रिंजल कशामध्ये आपण मोजतो तर किलोग्रॅम किंवा पाव किलो, अर्धा किलो असं आपण मागतो, बरोबर. नंतर तिथे थ्रेड दिलेला आहे. थ्रेड कशामध्ये मोजतो, म्हणजे आपल्याला थ्रेड म्हणजे एखाद्या कलरचा जो धागा हवा असेल, बघा, काळा धागा हवा असेल किंवा पंचरंगी धागा हवा असेल तर कशामध्ये मागतो आपण, 1 मीटर द्या, 2 मीटर द्या, बरोबर, मीटरमध्ये. तसंच व्हेजिटेबल आहे, लिफी व्हेजिटेबल, ते कशात मोजतो, किलोग्रॅममध्ये मोजतो का तर नाही, त्याच्यात जुड्या बांधलेल्या असतात बघा, छोट्या छोट्या, 1 जोडी द्या, 2 जोडी द्या असं मागतो. तसंच पुढे आहे मिल्क. मिल्क कशामध्ये मोजतो, लिटरमध्ये, अर्धा लिटर, पाव लिटर, 1 लिटर, 2 लिटर. नंतर आहे ऑर्नामेंट्स दिलेलं आहे गोल्डचं. तर गोल्ड कशामध्ये, किलोमध्ये मोजतात का नाही, तर आपण 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 10 ग्रॅम, 10 ग्रॅमचा 1 तोळा म्हणतो आपण, ग्रॅममध्ये मोजतो. नंतर क्लॉथ दिलंय, क्लॉथ कशामध्ये मागतो आपण, मीटरमध्ये, 2 मीटर, 3 मीटर असे हे त्याचे मोजतो आपण, बरोबर. आता आपण बघणार आहोत फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी. In day-to-day life, we measure many things such as the weight of fruit, vegetable, food grain, temperature of the body, and some liquid volume of liquid, density of various substances, speed of vehicles, quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि पदार्थाचं मेजर करत असतो. उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य, आपण आपलं शरीराचं वस्तुमान मोजतो आपण, बरोबर, किंवा टेम्परेचर मोजतो. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस ह्याचा आपण आकारमान मोजतो. तसंच एखाद्या पदार्थाची घनता किंवा वाहनाचा वेग, वस्तुमान, वजन, अंतर, ह्या ज्या आपण क्वांटिटीज वापरतो ह्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. हे जे मेजर करण्यासाठी ज्या क्वांटिटीज वापरतो याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. बघा, इथे दिलंय अ व्हॅल्यू ऑफ अ युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे फिजिकल क्वांटिटीज एकक वापरतो आपण मोजण्यासाठी. बघा, फॉर एक्झाम्पल, स्वराली वॉक 2 किलोमीटर एव्हरी डे. म्हणजे स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. इन धिस एक्झाम्पल 2 इज द व्हॅल्यू. बघा, 2 ही व्हॅल्यू झाली, पण किलोमीटर इज द युनिट यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड. म्हणजे किलोमीटर हे काय, 2 ही व्हॅल्यू झाली, किती तर 2, पण काय 2, नुसतं 2 म्हणून चालेल का तर नाही, 2 किलोमीटर. म्हणजे आपण इथे अंतरासाठी कोणतं युनिट वापरलंय, किलोमीटर. पहा, पुढे आहे, आता ह्या आपण बघितले, ह्या सगळ्या किलोमीटर, हे आपण सगळं बघितलं की कशामध्ये आपण मोजतो, अंतर, वेग, आकारमान, याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. समजते तुम्हाला. आणि ह्या फिजिकल क्वांटिटीज मध्ये सुद्धा बघा, इथे आपण 2 हे बघतोय, एक स्केलर क्वांटिटी आणि एक आहे वेक्टर क्वांटिटी. मराठीमध्ये त्याला म्हणतात अदिश राशी आणि या वेक्टर म्हणजे सदिश राशी. चला तर मग बघूया आपण आधी स्केलर क्वांटिटी. बघा, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. म्हणजे केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त होणारी राशी म्हणजे स्केलर. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन, फक्त मॅग्निट्यूड वरून. एक्झाम्पल म्हटलंय तुम्हाला
व्हॅल्यू विथ एक बघा कॉल्ड स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल ओनली मॅग्निट्यूड दॅट इज अ व्हॅल्यू विथ अ युनिट इज कॉल्ड express quantity such as length, breadth, area, mass, temperature, density, time, work, etc. Thus we can say that the length of the tunnel is 2 kilometer. The fever temperature is 101. बघा म्हणजे काय तुम्हाला इथे सांगितलं फॅरनहाइट म्हणजे इतका ताप आहे किती 101 इतका. मग ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला एकच आपण म्हणजे जो परिमाण वापरतोय ते एकच वापरतोय. ह्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही दिशेची गरज लागत नाही. ह्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. बघा म्हणजे लेंथ लांबी मोजायची आहे मीटरमध्ये मोजणार तुम्ही, ब्रेड्थ मोजायची आहे मीटरमध्ये मोजणार, मास मोजायचं आहे किलोग्रॅममध्ये मोजणार. याच्यासाठी तुम्हाला दिशा म्हणजे डायरेक्शनची गरज पडते का इथे तुम्हाला नाही. डायरेक्शन माहिती असणं गरजेचं आहे का नाही त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी बघितली की तुम्हाला स्केलर क्वांटिटी समजेल. बघा वेक्टर क्वांटिटी द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. म्हणजे तुम्हाला ते परिमाण मोजण्याचं आणि दिशा माहिती असली पाहिजे. ही क्वांटिटी मोजण्यासाठी परिमाण आणि दिशा म्हणजे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ह्या दोघांची जेव्हा आवश्यकता असते तेव्हा त्या क्वांटिटीला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. पहा डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आर वेक्टर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ. बघा डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर पण कुठे 20 किलोमीटर कुठे नॉर्थला. The aeroplane flying at a velocity of 500 km/h towards मुंबई म्हणजे 500 km/h ने चाललंय पण कुठे चाललंय तर मुंबईला. इथे काय लागलं तुम्हाला दिशा आवश्यक झाली. समजतंय तुम्हाला दिशा आवश्यक आहे या वेक्टर क्वांटिटीमध्ये आणि स्केलर क्वांटिटीमध्ये तुम्हाला दिशा आवश्यक नाही. हे अजूनही समजलं नसेल तरी आपण जेव्हा पुढचे एक एक क्वांटिटी एक्सप्रेस करू तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल स्केलर आणि वेक्टर. पहिला आपण मास बघणार आहोत. हे जेव्हा बघू मास किंवा वेट हे जेव्हा आपण सेपरेटली स्टडी करू तेव्हा तुम्हाला स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी एक्सप्लेन होईल आणि समजायला मदत होईल. तर कन्फ्यूज होऊ नका. चला आपण ती मास बघूया. सगळ्यात पहिलं बघूया मास म्हणजे मराठीमध्ये वस्तुमान आणि त्याच्या खाली वेट. बघा आता तुम्ही वेट आणि मास याच्यामध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाहीये. बघा मास म्हणजे काय पहिले बघा द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड मास. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये त्याच्या पदार्थातील मराठीमध्ये द्रवसंचय म्हणतात त्याला की त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे त्या वस्तूमध्ये. आपण मॅटर आणि सबस्टन्स शिकलेलो आहोत 5th-6th स्टँडर्डमध्ये. पहा त्या वस्तूमध्ये किती मॅटर आहे त्याला म्हणतो आपण मास. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेझिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. म्हणजे बघा नैसर्गिक पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते त्याला म्हणतात इनर्शिया. बघा मास इज अन क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ अ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट्स. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. मास जेवढा जास्त असेल तेवढा त्याचं जडत्व इनर्शिया म्हणजे जडत्व सुद्धा जास्त. त्याच्यामध्ये जेवढं जास्त मॅटर असेल तेवढं त्याचं इनर्शिया म्हणजे जडत्व सुद्धा जास्त असतं. मास इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे माससाठी तुम्हाला कोणत्याही डायरेक्शनची किंवा दिशा माहिती असण्याची गरज नाही. किती किलो आहे 1 किलो आहे. दिशा माहिती असण्याची गरज आहे का तुम्हाला नाही. 1 किलो इथे वजन केलं तरी 1 किलो आणि इथे मास आहे त्याचा 1 किलो दुसरा पण मास 1च किलो असणार ते बदलणार नाही. मास इज अ स्केलर क्वांटिटी. इट्स डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिवेअर इन द वर्ल्ड. जगात कुठेही गेलात तरी वस्तुमान बदलत नाही. पुढे बघा दिले द क्वांटिटी ऑफ मास अँड वेट आर डिफरंट. म्हणजे मास आणि वजन म्हणजे वस्तुमान आणि वजन मास आणि वेट ह्या दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत. द क्वांटिटी मास अँड वेट आर
The quantity, mass and weight are however different. Gram and kilogram are the unit of mass. Mass चे युनिट कोणते आहेत? ग्रॅम किंवा किलोग्रॅम. 250 ग्रॅम द्या म्हणजे पाव किलो द्या किंवा 1 किलो द्या म्हणजे 1000 ग्रॅम द्या आपण म्हणतो. हे युनिट आहेत ग्रॅम आणि किलोग्रॅम मासची. व्हेन वी यूज द टू पॅन कॉमन बॅलन्स इन द शॉप वी कम्पेअर टू मासेस. म्हणजे बघा आपण तराजू माहितीये तुम्हाला गेलात दुकानात की दोन याच्यात वजन ठेवलं जातं आणि त्या वजनात म्हणजे त्या मास इतकं तुम्हाला साखर हवे तर 1 किलोचं मास ठेवलं जातं इकडे आणि तेवढी तुम्हाला साखर दिली जाते. आता मग वेट म्हणजे काय बघूया. व्हॉट वी मेजर इन ग्रॅम किलोग्रॅम इज मास अँड नॉट वेट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ऍक्ट ऑन धिस मास इज कॉल्ड वेट. बघा त्या म्हणजे आपण जे हे मोजतो ते वेट नसतं. किलोग्रॅम आणि मास हे आपण व्हॉट इज म्हणजे आपण काय करतो ज्या वस्तू आपण ग्रॅम आणि किलोग्रॅम मध्ये मोजतो ते त्याचे वजन नसतं, ते वस्तुमान असतो. आपण म्हणतो की इतक्या वजनाचं द्या पण ते वजन नाही, ते त्याचं काय आहे वस्तुमान असतं त्याचं. आता ते तराजू जाऊन डिजिटल आलेले आहेत म्हणजे ते बटनावाले असतात. आता तुम्ही गेलात किराणा मालाच्या दुकानात तर तिथे वजनाचे काटे असतात डिजिटल असतात पण ते सुद्धा तुम्ही काय आणता मास. 1 किलो मास इतकं वजन नाही त्याला म्हणायचं. वजन म्हणजे काय मग बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ऍक्ट ऑन धिस मास म्हणजे त्या मासवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ऍक्ट करतं त्याला म्हणायचं वेट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ ऑब्जेक्ट. आपण शिकलेलो आहोत ग्रॅव्हिटेशनल वेट फोर्स ऍक्ट करतो त्या मासवरती आणि त्याच्यामुळे काय होतं की एखाद्या वस्तूला पृथ्वी आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी तिच्याकडे ओढत असते त्यालाच म्हणायचं त्याचं वेट. देअरफॉर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज डिफरंट ॲट द डिफरंट प्लेस ऑन द अर्थ. म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं भरतं. त्यासाठी आपल्याला मग डायरेक्शन माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. पहा आपण काय काय बघितलं. मास ही स्केलर क्वांटिटी आहे कारण ह्याला डायरेक्शनची गरज नसते, पण वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे कारण ह्याला डायरेक्शनची गरज असते. आणि वेट हे पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं भरतं कारण पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वेगवेगळा असतो. पुढे बघा तुम्हाला विचारलेलं आहे will it be possible to use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity and temperature. म्हणजे मास, वेट, डिस्टन्स, व्हेलॉसिटी आणि टेम्परेचर याचे मोजमाप करताना एकाच युनिटचा वापर आपल्याला करता येईल का तर नाही येणार. प्रत्येकासाठी वेगवेगळं युनिट असतं. म्हणजे मास आपण जर किलोग्रॅममध्ये मोजलं तर टेम्परेचर सुद्धा तुम्ही किलोग्रॅममध्ये मोजू शकता का? डिस्टन्स सुद्धा किलोग्रॅममध्ये मोजू शकता का? तर नाही. मग बघूया आपण वेगवेगळे काय काय युनिट असतात ते बघूया. इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर many different physical quantity. As these physical quantity are different from each other, a specific unit is used to measure each quantity. Therefore, different unit are used while measuring different quantity. हेच मी तुम्हाला सांगितलं की हे मोजण्यासाठी एकच युनिट लागत नाही. इथे तुम्हाला लेट डू यू नो मध्ये बघा. आवर बॉडी हॅज वेट बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून being less, our weight will turn out be less there. Our mass however is the same at the both the place. म्हणजे बघा तुम्ही चंद्रावरती गेलात तर तुमचं वजन खूप कमी भरतं कारण चंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी आहे. पृथ्वीवरती जे वजन आहे त्याच्या खूप कमी चंद्रावरती भरतं. पण म्हणून तुमचं मास कमी झालंय का, वस्तुमान कमी झाले का? नाही, तर वस्तुमान दोन्ही ठिकाणी तुमचं सारखंच असणार आहे. बघा इथे तुम्हाला सांगितलं स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट. तुम्हाला इथे 1-2 एक्झाम्पल सांगितले. टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅम ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट डेअर. म्हणजे सुतळीचा गुंडा घ्यायचा आहे. एका विद्यार्थ्याला 4 हात ती थ्रेड मोजायला सांगायची आणि कापायची आहे. तसंच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा 4-4 हात घेऊन कापायला सांगायची आहे. सेम येईल का ती?
नाही का, कारण आपल्या प्रत्येकाचे हात हे कसे असतात, वेगवेगळ्या लांबीचे असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे ते तुकडे पडणार आहेत, स्टँडर्डाइज होणार नाहीये. पूर्वीच्या काळी असंच 1 वीत 2 वीत कापड, पण ते स्टँडर्ड मेजर नव्हतं. हात छोटा असेल तर ते कापड कमी येतं, हात मोठा असेल तर जास्त येतं. सेकंड आहे, नाऊ मेजर द लेंथ ऑफ अ बेंच बाय मीन्स ऑफ अ स्पॅम ऑफ युअर हँड. म्हणजे आता हाताच्या वितीने बेंच मोजायचा आहे. तर सगळ्यांच्या, आता मोठा मुलगा असेल आणि त्याच्या 5 ते 6 वितीमध्ये तो बेंच मोजून होईल. तो जो छोटा हातवाला बघायला लागेल त्याच्या 8 वीत होतील. बरोबर आहे, म्हणजे हे सुद्धा स्टँडर्डाइज मेजर आपण म्हणू शकत नाही. पुढे बघा, स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर फॉर द मेजरिंग थिंग्स, सच मेजर आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट. म्हणजे जे स्टँडर्ड आपल्याला मोजण्यासाठी लागतं त्याला म्हणायचं स्टँडर्ड युनिट. बघा आपण बघूया, वी हॅव मेजर मेनी फिजिकल क्वांटिटी ॲक्युरेटली. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफिक फॉर इट. म्हणजे कोणते कोणते आपण वापरतो बघा. फॉर एक्झाम्पल द मीटर एम, मीटरला एम म्हटलंय हा युनिट त्याचं. इट इज द स्पेसिफाईड युनिट ऑफ मेजरिंग लेंथ. लेंथ मोजण्यासाठी 1 मीटर द्या, 2 मीटर द्या, मग त्याच्यासाठी ते युनिट ठेवलेलं आहे. तसंच पुढे बघूया आपण, व्हाय इज देअर अ नीड फॉर अ सच स्टँडर्ड युनिट. सपोज अ स्पॅम ऑफ हँड इज एक्सेप्टेड ॲज अ युनिट फॉर मेजरिंग लेंथ. With this unit we can measure length of cloth as 2 hand span, 3 hand span and so on. However, the length of the cloth measured by each one of us will come out the different. मी तुम्हाला तेच म्हटलं की हाताच्या वितीने कापड मोजलं तर एखादा मोठा असेल माणूस तर त्याच्या वितीने जास्त कापड मिळेल आपल्याला. छोटा माणूस विकायला बसला असेल तर कमी कापड मिळेल. इतकी विद्या 4 विद्या, त्याचे हात छोटे छोटे असतील तर कमी वित कापड मिळेल. मग अशा वेळेला दुकानदार काय करतील, छोट्याच माणसाला बसवतील तिथे विकायला, म्हणजे त्याचं कमी कापड जाईल. बरोबर आहे, पण असं होऊ नये म्हणूनच काय केलेलं आहे की एक स्टँडर्ड युनिट ठेवलेलं आहे. जसं कापड मोजण्यासाठी मीटर हे युनिट 4 मीटरमध्ये एका पट्टीने एक उंच माणसाने जरी मोजले तरी ते 4च मीटर तेवढंच येणार. बुटक्या माणसाने मोजले तरी सुद्धा 4 मीटरच येणार. पहा इथे तुम्हाला सांगितलंय ऑलवेज रिमेंबरमध्ये, पहा ऑलवेज रिमेंबरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे MKS सिस्टीम आणि CGS सिस्टीम. बघा, MKS सिस्टीम, इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर इन मीटर, मास इन किलोग्रॅम अँड टाईम इन सेकंड. म्हणजे डिस्टन्स हे MKS सिस्टीममध्ये मीटरमध्ये मोजलं जातं, मास हे किलोग्रॅममध्ये आणि टाईम हे सेकंडमध्ये. ते CGS सिस्टीममध्ये बघा, इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर इन सेंटीमीटर, डिस्टन्स सेंटीमीटरमध्ये, मास ग्रॅममध्ये आणि टाईम सेकंडमध्येच. म्हणजे इथे बघा MKS दिलं इथे मीटर किलोग्रॅम सेकंड, MKS. CGS सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. त्याचे इनिशियल्सवरूनच ते तयार झालेलं आहे बघा. CGS सेंटीमीटर ग्रॅम्स आणि सेकंड. इथे मीटर किलोग्रॅम आणि सेकंड. नंतर आहे, इन द MKS सिस्टीम ऑफ मेजरमेंट डिस्टन्स, मास अँड टाईम आर एक्सेप्टेड ॲज द फंडामेंटल क्वांटिटीज. दीज 3 क्वांटिटीज आर यूज टू मेजर ऑल अदर क्वांटिटीज. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे मास MKS किलोग्रॅम, CGSमध्ये ग्रॅम. डिस्टन्स काय सांगितलंय, MKSमध्ये मीटर, CGSमध्ये सेंटीमीटर. टाईम दोन्हीकडे सेकंड. पहा इथे आपण ह्या लेसनमध्ये थांबूया.